महागाई विरोधात कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन। पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या सततच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे जीवन विस्कळीत झाले असून वाढत्या महागाईला तातडीने आळा घालावा अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या सांगली जिल्हा काउन्सिलच्या वतीने करण्यात आली। या संदर्भात राष्ट्रपती, पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले। निवेदनात इंधनवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्याने सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडल्याचे नमूद करण्यात आले आहे। तसेच शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नसून खते व बियाणांच्या किमती वाढल्या आहेत। संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सिंचन सुविधा, स्वस्त दरात खते व संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात आली। याशिवाय नीट परीक्षेतील कथित गैरप्रकार व पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी, तसेच शिक्षणाचे व्यापारीकरण थांबवावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। या निवेदनावर कॉम्रेड्स रमेश सहस्त्रबुद्धे, विजय बचाटे, नंदकुमार हत्तीकर, राहुल जाधव, इब्राहिम पेंडारी, वर्षा गडचे, गौतम कांबळे व वैभव पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। शेतकऱ्यांना शेतीमालाला हमीभाव, शेतकऱ्यांना शेतीमालाला हमीभाव, नीट परीक्षामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांच्यावर तात्काळ कारवाई, नीट परीक्षामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांच्यावर तात्काळ कारवाई, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा, अरे लाल दरवाढ केलेली तात्काळ शेतकऱ्यांना शेती हमीभाव, शेतकऱ्यांना शेतीवर शेतीमालाला हमीभाव, नीट परीक्षामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांना तात्काळ कारवाई, नीट परीक्षेमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या, पेपर फुटी करणाऱ्यांना हमारी युनियन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा, पेट्रोल डिझेल दरवाढ झालेली तात्काळ, पेट्रोल डिझेल दरवाढ केलेली तात्काळ, नीट परीक्षामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांच्यावर तात्काळ कारवाई, नीट परीक्षामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांच्यावर तात्काळ कारवाई। भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आज संपूर्ण राज्यभर महागाईच्या विरोधामध्ये आणि ज्या नीट परीक्षामध्ये जे घोटाळे झाले आहेत त्या घोटाळेबाजावर कारवाई करण्याच्या संबंधामध्ये आज निदर्शनं करण्याचा पक्षाचा आदेश आहे। तो आदेश थोडासा उशिरा आल्यामुळं ठिकठिकाणी आता ही निदर्शनं केली जात आहे। त्याच्यामागचा हेतू एवढाच आहे की जी दरवाढ झालेली आहे ही दरवाढ सर्वसामान्य माणसं आणि शेतकरी यांच्यासाठी कंबरडं मोडणारी दरवाढ आहे। ती पेट्रोल डिझेलची नाही तर त्याच्या संबंधित CNG, त्यानंतर खते, शेतकऱ्यांना लागणारी खते, या सगळ्या गोष्टीचे भाव प्रचंड प्रमाणामध्ये दुपटीनं वाढलेले आहेत आणि त्या मानानं शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नाही आणि कामगाराची आणि कष्टकऱ्यांची मजुरी वाढलेली नाही आणि अतिशय अडचणीमध्ये ते सर्वसामान्य माणूस आणि शेतकरी हा आता या भाववाढीमुळे अडचणीत आलेला आहे। या विरोधामध्ये ठिकठिकाणी वेगवेगळ्या पक्षांच्या मार्फत आंदोलन सुरू आहे आणि यानंतर एक मोठं आंदोलन या विरोधामध्ये सगळ्या पक्षांच्या वतीनं होणार आहे। त्याची आज हा इशारा म्हणून हे टोकन आंदोलन आहे असं समजण्यात यावं बस।